वेलकम स्टुडंट. तर आज आपण येणार आहोत ट्रिग्नोमेट्री टेबल, ज्याच्यामध्ये तुम्ही 0 डिग्री पासून तर 360 डिग्री पर्यंत पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यूज फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये लक्षात ठेवू शकता. चला तर बघूया. तर यासाठी तुम्हाला सर्वात आधी एक असा सर्कल काढावा लागेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका सर्कलचे टोटल 16 भाग करावे लागेल. चला तर बघूया. तर आपण एक सर्कल घेतलेला आहे. या सर्कलमध्ये आपण टोटल 16 भाग केलेले आहे. ठीक आहे, इक्वली 16 भाग आपण केलेले आहे आणि आता आपल्याला याला नंबरिंग करायची आहे. तर बघा, हा पहिला जो असेल तर तो 0, त्यानंतर 30, नंतर 45, 60, 90, यानंतर 120, 135, यानंतर 150, 180, 210, 225, 240, 270, 300, 315, 330 आणि जो आपला 0 आहे तर तोच आपला राहील 360 डिग्री. ठीक आहे, तर हे आपण जेवढेही व्हॅल्यूज लिहिलेले आहेत तर हे सर्वच्या सर्व आपले अँगल्स आहे. परत मग आता व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या, तर चला तर बघूया. तर आपण वर्ग 10वी मध्ये असल्यावर ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्री टेबल फाइंड आउट केला होता तर आपल्याला टोटल 90 डिग्री पर्यंतच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्या पूर्ण पाठांतर होत्या. जसे की पहिलीची व्हॅल्यू आहे तर ती 0 होती, त्यानंतर हाफ होती, यानंतर 1/√2 होती, यानंतर √3/2 होती, यानंतर 1 होती. ठीक आहे, आपल्या या 5 व्हॅल्यू आपल्या लक्षात आहे. काय करायचं नंतर नेक्स्ट, तर बघा जो 60 डिग्री आहे तर तीच व्हॅल्यू इथे लिहायची, म्हणजेच 1च्या साईडची जी व्हॅल्यू आहे √3/2 तर ती इथे येऊन जाईल. सो √3/2, यानंतर 1/√2, यानंतर 1/2, यानंतर 0. आता बघा आपल्या टोटल 180 पर्यंतच्या व्हॅल्यू झालेल्या आहे. आता काय करायचं, ज्याही व्हॅल्यूज आपल्याला वरच्या साईडला दिलेल्या आहेत तर त्याच्या रिव्हर्स ऑर्डर मध्ये म्हणजेच निगेटिव्ह मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज खाली राहील. जसं की आता बघा हा 30 आहे तर 30च्या अपोजिट, जस्ट अपोजिट तुम्हाला 210 दिसते. आता हा जर प्लस मध्ये असेल तर हा इकडच्या व्हॅल्यूज मायनस मध्ये राहील. जसं की हा 1/2 आहे तर इथं -1/2 असेल. यानंतर 1/√2 राहील, यानंतर √3/2 असेल, यानंतर 1 असेल, √3/2 राहील, यानंतर 1/√2 राहील, यानंतर 1/2 राहील आणि या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज कशा असेल मायनस मध्ये. सो मायनस साइन याला लावून द्या. तर आता या सर्कलमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण साइन थिटा मध्ये पुटअप करून घेऊ. चला, तर पहिली जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 0, यानंतर आहे हाफ, नंतर 1/√2, नंतर √3/2, यानंतर आहे 1, यानंतर आहे अगेन √3/2, यानंतर 1/√2, यानंतर 1/2, यानंतर 0, यानंतर -1/2, यानंतर -1/√2, यानंतर -√3/2, -1, -√3/2, यानंतर -1/√2, -1/2 आणि 0. ठीक आहे, तर आता बघा साइन थिटाच्या व्हॅल्यूज निघालेल्या आहे. आता मला फाइंड आउट करायच्या आहे कॉस थिटाच्या व्हॅल्यूज. तर बघा कॉस थिटाच्या व्हॅल्यूज कशामध्ये डिटरमाइन करायच्या, तर काय करायचं, ज्या 90 डिग्री पर्यंतच्या व्हॅल्यूज आहेत टोटल या 5 व्हॅल्यू 1, 2, 3, 4, 5 तर याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं. जसं की इथं 1 आहे तर 1, √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. बघा यांना आपण काय केलं, जस्ट क्रॉस करत लिहिलं. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट काय करायचं, डायरेक्टली 210 पासून 210 डिग्री पासून तर 360 डिग्री पर्यंतच्या सर्वच्या सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत तर या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज ऍज इट इज उचलून इथे लावायच्या. चला तर बघूया. जसं की -1/2, -1/√2, -√3/2, -1, -√3/2, -1/√2, -1/2 आणि 0. आता राहिल्या कोणत्या व्हॅल्यूज, तर 4 व्हॅल्यूज राहिलेल्या आहेत. तर काय करायचं बघा, 150 पासून 150 डिग्री पासून तर 90 डिग्री पर्यंतच्या या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहा. जसं की इथं 1/2 आहे तर इथं 1/2 असेल, यानंतर 1/√2 राहील, यानंतर √3/2 असेल, यानंतर 1 असेल. तर या पद्धतीने आपण कॉस थिटाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुटअप केलेल्या आहेत. आता मला फाइंड आउट करायचे आहे टॅन थिटाच्या व्हॅल्यूज. चला बघूया. तर टॅन थिटा म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस. ठीक आहे, तर इथलं इथे डिवाइड करायचं आपल्याला. तर 0/1 0, 1/2 √3/2. बघा हा 2 आणि हा 2 जर कॅन्सल झाला काय शिल्लक उरेल, 1/√3, 1/√2, 1/√2 म्हणजेच काय, तर 1, √3/2, 1/2, 2 कॅन्सल करा, √3/1 म्हणजेच फक्त √3, 1/0 इन्फिनिटी,
√3/2 -1/2 उत्तर मायनस मध्ये येईल कारण की खालची संख्या मायनस आहे. सो -√3 1/√2 -1/√2 म्हणजेच -1 1/2 -√3/2 म्हणजेच 1/√3 बट मायनस मध्ये 0/1 0. त्यानंतर -1/2 -√3/2 दोन्ही साईडला मायनस साइन दिलेला आहे वर आणि खाली सुद्धा, तर व्हॅल्यू प्लस मध्ये असेल तर 1/√3 1/√2 1/√2 दोन्ही मायनस आहे उत्तर प्लस मध्ये -√3/2 -1/2 म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त √3 -1/0 इन्फिनिटी. यानंतर अगेन -√3/2 1/2 वरची संख्या मायनस आहे खालची संख्या प्लस आहे म्हणजेच व्हॅल्यू मायनस मध्ये असेल तर -√3 -1/√2 -1/√2 1/√2 म्हणजेच -1 -1/2 √3/2 म्हणजेच -1/√3 आणि 0/1 तर 0. ठीक आहे, तर इथं आपण त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज पुट अप केलेल्या. आता काय करायचं पुन्हा एकदा सेम प्रोसिजर जसं आपण कॉस साठी केली होती तशीच आता इथं मला फाइंड आउट करायचे कॉट थीटासाठी. तर 90 डिग्री पर्यंत जेवढे व्हॅल्यूज आहे 5 तर त्या रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहून घ्या. म्हणजे इन्फिनिटी तिकडे आहे तर इकडे, यानंतर √3, यानंतर 1, यानंतर 1/√3, यानंतर 0. आपण काय केलं होतं कॉस थीटामध्ये 210 पासूनच्या पूर्ण व्हॅल्यू 360 पर्यंत तर त्या आपण व्हॅल्यूज लिहिल्या होत्या. तर इथं सुद्धा सेम प्रोसिजर करायची 260 पासून तर 360 पर्यंत सर्वच्या सर्व या व्हॅल्यूज उचलून इथे लावायच्या. काय करायचं बघा 1/√3 1√3 इन्फिनिटी -√3 -1 -1/√3 0 आणि यानंतर 150 पासून तर 90 डिग्री पर्यंत या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या व्हॅल्यूज रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायच्या. जसं इथं -1/√3 आहे तर -1/√3 -1 -√3 आणि इन्फिनिटी. ठीक आहे, तर इथं आपण कॉट थीटाच्या व्हॅल्यू सुद्धा आपण काय केलेले आहे इथं कम्प्लीट केलेले आहे. आता आहे आपलं सेक थीटाची व्हॅल्यू. आता सेक थीटा म्हणजेच काय तर सेक थीटा असते कॉस थीटाचा रेसिप्रोकल. तर काय करायचं बघा कॉस थीटाचा रेसिप्रोकल म्हणजे त्याच्या रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं, उलट लिहायचं आहे. सो 1 आहे तर 1च असेल. इथं √3/2 आहे रिव्हर्स ऑर्डर मध्ये म्हणजे 2/√3. इथं 1/√2 आहे म्हणजे फक्त √2. इथं 1/2 आहे म्हणजेच काय 2. इथं 0/1 आहे. सो याला उलट जर आपण लिहिलं तर इन्फिनिटी. यानंतर -2 -√2 -2/√3 इथं -1च असेल. इथं -2/√3 इथं -√2 इथं -2 इथं इन्फिनिटी इथं 2 इथं √2 इथं 2/√3 आणि इथं 1. ठीक आहे, तर बघा इथं आपण सेक थीटाच्या व्हॅल्यू सुद्धा पूर्ण लिहिलेल्या आहे. आता मला फाइंड आउट करायचंय लास्ट सो कोसेक थीटा. सेम जसं कॉस थीटासाठी केलं कॉट थीटासाठी केलं तसंच आपल्याला कोसेक थीटासाठी सुद्धा करायचं आहे. म्हणजे ज्या व्हॅल्यूज 90 डिग्री पर्यंत आहे तर त्या व्हॅल्यू रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, इन्फिनिटी तिथं आहे इन्फिनिटी इथे येऊन जाईल. इथं 2 इथं √2 इथं 2/√3 आणि इथं 1. यानंतर 150 पासून 210 पासून तर 360 डिग्री पर्यंतच्या व्हॅल्यूज पूर्ण उचलून इथे ठेवायचे आहे. म्हणजेच -2/√3 -√2 -2 इन्फिनिटी 2 √2 2/√3 1 आणि यानंतर 150 पासूनच्या व्हॅल्यूज अप टू 90 डिग्री पर्यंत या ज्या 4 व्हॅल्यूज आहेत तर या व्हॅल्यूज रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायच्या. म्हणजे इथं -2/√3 आहे, यानंतर -√2 इथे आहे, यानंतर -2 इथे आहे आणि लास्ट कॉलम मध्ये इन्फिनिटी आहे. तर या पद्धतीने आपण काही मिनिटांमध्येच 0 डिग्री पासून तर 360 पर्यंतच्या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण कंप्लीट केलेल्या आहे. आणि पाठांतर न करता यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला एक सर्कल काढावा लागेल, ज्या सर्कलच्या माध्यमातून तुम्हाला सुरुवातीच्या व्हॅल्यूज मिळेल. आणि एकदा सुरुवातीच्या व्हॅल्यूज मिळाल्या यावरून मग तुम्ही कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा या सर्व टेबलच्या व्हॅल्यूज तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.